ज्या घराने आसरा दिला त्याच घरात चोरी केलीस तू। छे! या गुन्ह्याला अजिबात माफी मिळणार नाहीये। तिला पोलिसांच्या हवाले करायचं म्हणजे करायचं। बाबा कुठे आहात तुम्ही? आज तुमची मीरा चोरी केलेली नसताना सुद्धा चोर ठरवली गेलीये। बाबा हा तुमच्या संस्कारांचा अपमान आहे आणि तुमचे संस्कार माझा स्वाभिमान आहे। आता मी एक क्षण पण इथे नाही थांबू शकत। कळत नाहीये का माया? मीरा जर का जिवंत राहिली ना तर तुझं लग्न अथर्वशी होऊनही तुला सुखात नाही राहता येणार। आणि वेदा, तू वेदाला त्रास दिलाय हे जर का मीराला कळलं तर तिचा काटा काढण्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाहीये माया, पर्याय नाहीये तुझ्याकडे। काढशील ना मीराचा काटा? संपवशील ना तिला? हो हो हो। वेदा, 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 कमाल आहे, तुला एवढं छळलं तरी अजून शक्ती आहे तुझ्या। आजपर्यंत इतके आत्मे कैद केले पण तुझ्या इतका चिवट आत्मा पहिल्यांदाच बघतोय। माझ्या लेकीला आईची गरज आहे। तुझ्या लेकीला दुसरी आई नाही, ती सुद्धा जिवंत। आता लवकरच तुझ्या नवऱ्याच्या लग्नाची तयारी सुरू आहे। तुला झाडात कैद करणार पण तुला हळूहळू छळायला वेगळाच आनंद मिळतो। आता मजा बघ। नको। मीरा, सगळं सामान आणलंय ना? एकदा बघून घ्या नीट। हो आई साहेब। ही नर्मदा कुठे राहिली? असतील इथेच कुठेतरी, येतील। नर्मदा, आले आले वहिनी, येतच होते, मिनिट भरात पोहोचेल। ऐक हे काय आता लंगडतेस का? अहो काही नाही, जरासा पाय मुरगळला माझा। नेमकं मायाच्याच लग्नात पाय मुरगळला? तात्पुरता, कायमचा नाही काही। 2 दिवसात टकाटक बरी होईन मी। नर्मदा आत्या, तुम्ही जास्त धावपळ करू नका। काय हवं असेल ना तर मला सांगा, मी आणून देते। सांगेन हा। मीरा, सगळं एकदा नीट चेक करून घे। गुरुजी येतीलच थोड्या वेळात।
मग मुहूर्तमेढ विधीला सुरुवात करूया. उगाच खोळंबा नको नंतर. हो आईसाहेब, नारळ आणलाय, सुपाऱ्या पण आहेत, फळं आहेत, पंचामृत पण रेडी आहे, फुलं सुद्धा आहेत. काय ग बाई, कसे दिवस एक 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 पुढे जातात नाही पटापट. म्हणजे असं वाटतंय की आत्ताच अथर्व आणि मायाचा विषय झाला होता, आत्ताच कुठे लग्न ठरलंय आणि आताच लग्न होणार सुद्धा आहे त्यांचं. खरंच माझा तर विश्वासच बसत नाहीये. अय्या माया, छान दिसते साडी. बरी आहेस ना? चल. कशी दिसते मी? मस्त, अगदी अप्सरा दिसतेस, अप्सरा. हो मायाताई, कुणाची नजर लागेल ना इतक्या सुंदर दिसताय तुम्ही. थँक्यू मीरा. मला तर वाटतंय सगळ्यात आधी अथर्वचीच नजर लागणार आहे. मीरा, आज काय आहे घरी? हरी, अरे लग्न आहे. ते सर्व गावाला माहितीये. विधी कोणता आहे? एवढं सगळं का गोळा केलंय पण? अरे तू ना मध्ये मध्ये येऊ नकोस. आता जा बरं इथून, नंतर येतो. ही बघा मीरा, हिचा सगळीकडे तोरा. हरी,